नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। 1 जानेवारी 2021ला MSBTने हिवाळी परीक्षा 2020बद्दल एक सर्क्युलर जारी केलेले आहे। त्या बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। विषय असा आहे की हिवाळी परीक्षा 2020चे परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना। याच्यामध्ये काय झालेलं आहे की हिवाळी परीक्षा 2020 परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्याकरता सूचना की तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक टाकायचा, ज्याच्याकरून तुम्हाला परीक्षेचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला भेटत राहतील। आता सेकंड त्यांचा पॉईंट असा आहे की कॅरी फॉरवर्ड एक स्कीम आली होती 13/8 आणि 8/12ला त्या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितले की ज्या विद्यार्थ्यांनी कॅरी फॉरवर्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे विभागीय रिजनल ऑफिस थ्रू कन्फर्म केलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांचे पुढील सत्राकरिता नियमित परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्यांचे पण त्यांना अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले सांगितलेत। त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमातील म्हणजे जुने अभ्यासक्रम ONR SA CEची स्कीममधून केलेले, त्यांना काय करायचं आहे, स्कीम चेंज एलिजिबिलिटी त्यांना काय करायचं आहे ते करून घ्यायचं, संस्थेला फीस जमा करून ते त्यांचं एक ते करायचं त्यांना, ठीक आहे। नंतर चौथा पॉईंट काय की ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये संस्थाबद्दल किंवा अभ्यासक्रम बदल झालेला आहे, काही मुलं इन्स्टिट्यूट चेंज करतात किंवा काही मुलं ब्रँच चेंज करतात, ह्यांना काय करायचं आहे की ह्यांना इन्स्टिट्यूट चेंज किंवा प्रोग्राम चेंजचं पात्रता प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना परीक्षा अर्ज भरायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचे या पूर्वीच्या परीक्षा दरम्यानचे गैरप्रकार कॉपी केस बाबतची शिक्षा पूर्ण झाली असं, म्हणजे काही जर मुलांनी कॉपी केस किंवा गैरप्रकारमध्ये पकडले गेले असतील आणि त्यांची जर शिक्षा पूर्ण झाली असेल तर त्यांच्यासुद्धा हिवाळी परीक्षा 2020 करिता परीक्षा अर्ज भरण्याकरता आपल्या संस्थेशी संपर्क साधावा। आता याच्यामध्ये 6वा जो पॉईंट आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की 5व्या व 6व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये ऑप्शन किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो त्यांनी ज्या विषयाचं टर्मवर्क पूर्ण केलं आहे तोच त्यांनी त्याच्या अर्जात भरायचा आहे। त्याच्यानंतर हा जो शैक्षणिक वेळापत्र 2020-21मध्ये नमूद जो तुम्हाला शेड्यूल सांगितलं आहे त्यानुसार फॉर्म भरायचा आणि फी भरायची ही विद्यार्थ्याची पूर्ण जबाबदारी राहणार आहे। काही अडचणी आल्या जर तुम्हाला तर तुम्ही काय करायचं, तुमच्या संस्थेशी संपर्क साधायचा आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याकरता म्हणजे तुम्हाला अर्ज भरला आहे तर तुमच्या संस्थेशी संपर्क साधून तुम्ही फीस कशी पे करायची किंवा तुमची जी रुटीन पद्धत असेल त्याच्यानुसार हे त्यांनी कंप्लीट करायचं आहे। 9वा पॉईंट आहे की बंद असलेल्या काही संस्था जर बंद असतील तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या रिजनल RBTशी संपर्क साधून त्यांनी फॉर्म भरायचा आहे। एवढंच हे होतं। बाकीचे जे पॉईंट्स आहेत हे सगळे इन्स्टिट्यूटसाठी आहेत, याचा काही तुमच्यासाठी मुलांसाठी इम्पॉर्टन्स नाही आहे। तर तुम्हाला तुमचा जो संस्थेला फोन करा किंवा तुमच्या HODsना फोन करून लवकरात लवकर हिवाळी परीक्षेचा अर्ज भरून टाका। थँक्यू।